ची विनंती करतो. विशेष पोलीस महानिरीक्षक श्री विश्वास नांगरे पाटील यांचे इथे या मंचावरती स्वागत आहे. मला जाणून घ्यायचे तुमचं याबद्दलचं मनोगत काय आहे. युगपुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करण्यासाठी आणि त्यातून अगणित सूर्यांची ऊर्जा घेण्यासाठी आपण सगळेजण या ठिकाणी जमलेलो आहोत. दैवायतम तू कुले महायतम तू पौरुषम. कोणत्या कुळामध्ये जन्म घ्यावा हे तुझ्या हातामध्ये नाहीये, परंतु पुरुषार्थ काय आहे ते दाखवणं तुझ्या मनगटामध्ये आहे. भारतीय घटनेचे शिल्पकार, सामाजिक समतेचे पुरस्कर्ते, राजकीय विचारवंत, राष्ट्रवादाचे व्याख्याते, कायदे पंडित, अर्थतज्ञ, धर्मप्रबोधनकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सगळ्यांना शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा संदेश दिला, मूलमंत्र दिला. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रजासत्ताक घडवणार आहोत आणि त्याच्या सगळ्या नागरिकांना आर्थिक, सामाजिक आणि राजकीय न्याय, लिबर्टी ऑफ थॉट, एक्सप्रेशन, बिलीफ, फेथ, वर्शिप, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना यांचं स्वातंत्र्य, दर्जाची आणि संधीची समानता, व्यक्तीची प्रतिष्ठा आणि देशाची एकता आणि अखंडता वाढवेल अशा पद्धतीची बंधुता हे या घटनेच्या सरनाम्यात दिलेला मूलमंत्र आहे. घटनेचा सरनामा आणि घटनेचा गाभा, घटनेची उद्देश पत्रिका बाबासाहेबांनी आपल्याला दिली. बाबासाहेबांच्या या विचारातनं, या ऊर्जेतनं हा प्रचंड जनसमुदाय आपल्याला दिसतोय. त्यातली नवीन पिढी घडणार आहे. आज आपल्याला माहित आहे की बाबासाहेबांनी दिलेल्या घटनेत मूलभूत हक्क दिले, पण त्याबरोबर मूलभूत कर्तव्य दिली. त्यामध्ये सार्वजनिक संपत्तीचं संरक्षण करणं, तिचं नुकसान न करणं, हिंसाचाराचा निग्रहपूर्वक त्याग करणं, जात, धर्म, भेद, पंथ, भाषा, प्रदेश हे सगळे भेद विसरून सामाजिक ऐक्य, एकता, अखंडता वृद्धित करणं हे अभिप्रेत आहे. आज दुर्दैवानं काही घटक हे रंगांच्या वाटण्या, महापुरुषांच्या वाटण्या, संतांच्या वाटण्या, वर्गणीच्या वाटण्या, झेंड्यांच्या वाटण्या, पुतळ्यांच्या वाटण्या करण्यात व्यग्र आहेत. आणि त्यातनं अपप्रचार, अफवा, जातीयतेचं विष कालवलं जातं. काही ठिकाणी तणाव वाढतात आणि दंगली घडतात. एक बौद्ध धर्मातली गोष्ट आहे. एक संत नदीमध्ये आंघोळ करत होते आणि त्यांच्या लक्षात आले की विंचू पाण्यात बुडून मरायला लागलाय. त्यांच्या मनामध्ये करुणा जागृत झाली. त्यांनी त्या विंचूला वाचवण्यासाठी हात पाण्यामध्ये घातला. तो विंचू होता, कडकडून त्यांच्या हाताला दंश केला, वेदना झाली. त्याला परत पाण्यात सोडून दिलं. परत तो पाण्यात बुडायला लागला. परत मरतोय, परत उचलून वरती घेतला, परत त्यानं दंश केला. तो विषारीच होता. ते काळे निळे व्हायला लागले. शेजारून एक वाटसरू जात होता. तो म्हणाला, ओ महाराज, संत महोदय, तुमचं डोकं ठिकाणावर आहे का? अजून 2-3दा तुम्हाला चावला तर तुम्ही मरून जाल. त्याला त्या संतांनी शांतपणे उत्तर दिलं, अरे तो विंचू आहे. चावणं, दंश करणं हा त्याचा धर्म आहे. त्याला वाचवणं हा माझा माणसाचा धर्म आहे. तो जर आपला धर्म सोडत नसेल तर मी माझा धर्म का सोडू? वाह, क्या वाह. त्यामुळे अशा विंचवी वृत्तींना पोलीस खात्याला आजच्या संक्रमणशील परिस्थितीमध्ये त्यांच्याशी हाताळताना खूप प्रगल्भतेने, संयमाने आणि संयतपणे काम करावं लागत आहे. ही खाकी कोणत्याही रंगामध्ये मिश्र होत नाही. ही खाकी कोणत्याही पूर्वग्रहानं दूषित होत नाही. ही खाकी कोणत्याही दबावाला बळी पडत नाही. ही खाकी व्यग्र आहे, व्यस्त आहे, रात्रंदिवस राबते आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेतील कायद्याचं राज्य, कायद्यासमोरची समानता, कायद्याचं समान संरक्षण, याचं संरक्षण करण्यासाठी, ते जपण्यासाठी, ते सुरक्षित करण्यासाठी एक कविता आहे. मैं खाकी हूं, दिन हूं, रात हूं, सांझ वाली बाती हूं, मैं खाकी हूं. आंधी में, तूफान में, होली में, रमजान में, देश के सम्मान में अडिग कर्तव्यों की अविचल परिपाटी हूं, मैं खाकी हूं. तैयार हूं हमेशा ही तेज धूप और बारिश को हंसकर सहने को, सारे त्योहार भीड़ के साथ मनाने को, कभी पत्थर और कभी गोली भी खाने को, मैं बनी दूजी माटी हूं, मैं खाकी हूं. विघ्न विकट सहकर भी सुशोभित सज्जित भाती हूं, मुस्काती हूं, इटलाती हूं, वर्दी में गौरव पाती हूं, मैं खाकी हूं. तम में प्रकाश हूं, अंधेरे में प्रकाश हूं, कठिन वक्त की आस हूं, हर वक्त तुम्हारे साथ हूं, बुलाओ तो दौड़ी आती हूं, मैं खाकी हूं. भूख और थकान की बात ही क्या, भूख और थकान की बात ही क्या, कभी आहट हूं, कभी चोटिल हूं, और कभी तिरंगे में लिपटी रोती सिसकती छाती हूं, मैं खाकी हूं. जय हिंद, जय भीम.
विश्वासजी, ही युवाचे जे प्रेक्षक आहेत, युवा प्रेक्षक आहेत, त्यांच्यासाठी तुम्ही काय संदेश द्याल? हे पहा, आपले जे दैवत आहेत छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहूजी महाराज, महात्मा फुले यांचे विचार, यांची व्यक्तिमत्व, त्यांचा इतिहास समोर ठेवला तरी अंगाअंगात रग पेटते, उत्साह संचारतो, ऊर्जा निर्माण होते. 1 तारखेला मी वाचत होतो की आपल्या रिझर्व्ह बँकेची स्थापना सुद्धा त्यांच्या प्रॉब्लेम ऑफ द रुपी या पुस्तकाच्या रूपातून झाली. आवाहन करतो माझ्या बांधवांना की आपल्या मुलांना 14-14, 18-18 तास अभ्यास करायला लावा. अभ्यास करून कुणाच्या अंगाला भोकं पडत नाहीत किंवा कोण मेला नाहीये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श समोर ठेवा आणि आपलं भविष्य, कारण बाबासाहेबांनी दिशा दाखवली, हातामध्ये पेन आहे आणि काखेमध्ये ग्रंथ आहे. ही दिशा जी आहे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. हा जर आपण मूलमंत्र ठेवला तर नवीन पिढी घडायला काही वेळ लागणार नाही. थँक्यू.